सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्वनिधी म्हणजे काय याबद्दल बोललेलो आहोत. मग त्यामध्ये स्वनिधी म्हणजे वसूल भाग भांडवल अधिक मुक्त निधी. मग मुक्त निधीमध्ये कोणते निधी येतात, कोणते निधी येत नाहीत याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. मात्र या स्वनिधीमध्ये जे काही निधी येतात त्याचं सविस्तर विवेचन आता आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. राखीव निधी, ज्याला आपण रिझर्व्ह फंड म्हणतो, हा संस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्याला आपण गंगाजळी पण म्हणतो. जेव्हा एखादी संस्था ही अवसायनामध्ये येते किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असते, अशावेळी त्या संस्थेचे जे मूळ भागधारक असतात त्यांना त्यांची रक्कम देता यावी. कारण शेवटी भागधारक हे संस्थेचे मालक असतात आणि मग अवसायनातील संस्थांना ते जे भागधारक आहेत त्यांची रक्कम त्यांना परत करता यावी, यासाठी राखीव निधी हा आपल्याला सक्तीचाही केलेला आहे सहकारी संस्थांना आणि तो आवश्यक आहे. कलम 66 प्रमाणे, सहकार कायद्याच्या कलम 66 प्रमाणे आपल्याला कोणतीही सहकारी संस्था असो, या सहकारी संस्थेला, ज्या संस्थेला नफा होतो त्या संस्थेने प्रतिवर्षी आपल्या निव्वळ नफ्याच्या किमान 25% रक्कम ही राखीव निधीमध्ये काढली पाहिजे. आता इथं किमान शब्द आलेला आहे. एखाद्या संस्थेला असं वाटलं की नफ्यामधून आम्हाला जास्त राखीव निधी काढायचा आहे, ते काढू शकतात. मात्र हा जो निधी आहे तो एक प्रकारे गंगाजळी आहे आणि तो आपल्याला संस्था ज्यावेळेस अडचणीत येते त्यावेळेस आपल्या सभासदांचे शेअर्स परत करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. आता हा स्वतंत्रपणे आपण गुंतवणूक करायची असते. आता नफा विभागणीमध्ये आपण जर पाहिलं तर ही जी नफा विभागणी असते ही दरवर्षी वार्षिक सभेमध्ये एक स्वतंत्रपणे विषय असतो आणि त्यामध्ये आपण जर 100 रुपये आपल्याला नफा झाला तर त्याची विभागणी आपल्याला करावी लागते आणि त्याची मंजुरी ही आपल्या सभासदांपुढे घ्यावी लागते. उदाहरणार्थ समजा 100 रुपये नफा झाला तर 25 रुपये राखीव निधीमध्ये, त्यानंतर 3 रुपये इमारत निधीमध्ये, 3 रुपये लाभांश समीकरण, 3 रुपये गुंतवणूक चढवता निधी. अशा पद्धतीने आपला जो 100 रुपयाचा नफा आहे तो आपण वेगळ्या निधीमध्ये गुंतवत असतो आणि काही निधी हा आपण लाभांश देण्यासाठी स्वतंत्रपणे काढत असतो. आणि त्यामुळं जो काही नफा विभागणी आहे ती नफा विभागणी, या नफा विभागणीला आपल्याला वार्षिक सभेमध्ये मान्यता घ्यावी लागते, जे आपल्याला कायद्याप्रमाणे 30 सप्टेंबरच्या आत घ्यावी लागते. आता ही नफा विभागणी केल्यानंतर हा जो नफा विभागणीचा जो भांडवली निधी आहे, म्हणजेच नफा विभागणीमधून जे निधी काढले जातात त्याला आपण कॅपिटल फंड म्हणतो. आता हे जे भांडवली निधी आहेत ते स्वतंत्र गुंतवणूक करण्याबाबत सहकार कायद्याच्या कलम 70 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता कलम 70 मध्ये आपल्याला व्यवस्थितपणे 2014च्या बदललेल्या कायद्याप्रमाणे संस्थेने NRD, त्याला आपण म्हणतो नॉन रिफंडेबल, हा निधी कुठे गुंतवला पाहिजे याबद्दल तपशीलवार विवेचन आपल्याला कलम 70 आणि नियम 54 मध्ये करण्यात आलेला आहे. आता राखीव निधी हा भांडवली निधी आहे आणि त्याची 100% गुंतवणूक आपल्याला करायची आहे. बऱ्याचदा काही लोक काय करतात, हा जो राखीव निधी आहे त्याचा समजा 100 रुपये निधी असेल त्याचे 10 रुपये व्याज आपण महसुली उत्पन्नामध्ये घेतो. म्हणजे काय की हे जे भांडवली निधी आहे त्याचं व्याज जर आपण महसुली उत्पन्नात घेतलं तर ते चुकीचं आहे. राखीव निधी हा भांडवली निधी आहे, त्याचं व्याजसुद्धा आपण त्या भांडवलामध्ये म्हणजेच त्याच निधीमध्ये जमा केलं पाहिजे आणि त्यामुळे बऱ्याचदा आयकर कायद्याप्रमाणे आपल्याला अडचणीसुद्धा त्यामध्ये येत असतात. आता राखीव निधीची गुंतवणूक कुठे करावी याबद्दल माननीय सहकार आयुक्तांनी परिपत्रक दिलेलं आहे आणि कलम 70 मध्ये याबद्दल सविस्तरपणे विवेचन केलेलं आहे. बऱ्याचदा योग्य त्या बँकांमध्ये आपली गुंतवणूक आपण करत नाही आणि मग कारण नसताना आपल्याला त्यामध्ये अडचणी येतात, संस्था ह्या अडचणीत येतात. अशा बऱ्याच प्रमाणामध्ये उदाहरणं आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसतात आणि त्यामुळं कलम 70 जर आपण बारकाईनं पाहिलं तर नफ्यातून काढलेला जो राखीव निधी आहे तो सर्वात प्रथम आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये गुंतवायचा आहे. त्यानंतर दुसरा त्याला पर्याय आहे की तो राज्य सहकारी बँक, कारण त्रिस्तरीय रचनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँक ह्या त्यामध्ये आपण पाहतो. आणि त्यानंतर आपल्याला इतर बँकांमध्ये जर नागरी बँकेत जायचं असेल तर आपल्याला एक पर्याय ठेवलेला आहे. सर्वात प्रथम इतर नागरी बँकांमध्ये जर आपल्याला आपल्या NRD किंवा राखीव निधी गुंतवायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला निबंधकाची परवानगी ही घ्यावी लागणार आहे.
कारण निबंधकाची परवानगी तिथं सक्तीची केलेली आहे. आता इतर नागरी बँकांमध्ये आपण जर जात असाल, म्हणजे जिल्हा बँकेला आणि राज्य बँकेला परवानगीची आवश्यकता नाही आहे, पण इतर जर नागरी बँकांमध्ये आपण जात असाल तर त्या नागरी बँकेला सतत 3 वर्ष वैधानिक लेखापरीक्षण, त्याला आपण स्टॅट्युटरी ऑडिट म्हणतो, त्या वैधानिक लेखापरीक्षणामध्ये त्या बँकेला अ वर्ग मिळालेला असला पाहिजे. अ वर्ग हा कंपल्सरी आहे, सतत 3 वर्ष. आणि अजून एक त्यामध्ये अट आपल्याला पाहिजे, ती आपल्या त्या बँकांना विचारायची आहे की खरोखर तुम्हाला RBIच्या तपासणीमध्ये ए ग्रेड मिळालेली आहे का. कारण दोन्ही अटी ठेवलेल्या आहेत. पहिली गोष्ट, त्या बँकेला, नागरी बँकेला 3 वर्ष वैधानिक लेखापरीक्षणामध्ये अ वर्ग मिळाला पाहिजे. आणि अजून एक अट अशी आहे की त्या नागरी बँकेचं RBIच्या तपासणीमध्ये त्यांना ए श्रेणी मिळाली पाहिजे. आणि मग असं जर असेल तर नागरी बँकांमध्ये आपण निबंधकांच्या परवानगीने रक्कम गुंतवू शकतो. आता या ठिकाणी जर आपल्याला पर्याय राष्ट्रीयकृत बँकांचा असेल तर आपण त्यामध्ये ती रक्कम गुंतवू शकता, राखीव निधीची. त्यानंतर पुढचा मुद्दा असा येतो की हा जो राखीव निधी आहे त्यामध्ये साधारणपणे दरवर्षी आपण कोणत्या रकमांचा समावेश करतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती सभासद होण्यासाठी येतो त्यावेळेस नागरी पतसंस्था असो किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असो किंवा इतर पगारदार पतसंस्था असो, ₹100 आपल्या पोटनियमाप्रमाणे आपण जी प्रवेश फी घेतो, हा प्रवेश फी जो आहे तो राखीव निधीचा एक येण्याचा मार्ग आहे किंवा राखीव निधीमध्ये ती जमा होते. त्यानंतर नाममात्र सभासद फी हा जो मुद्दा आहे तो आता राहिलेला नाही आहे, कारण नियामक मंडळानं आपल्याला सांगितलेलं आहे की नाममात्र सभासदांशी अजिबातच आपण व्यवहार करायचे नाही आहे. आता आपल्या नियमामध्ये हे आलेलं आहे आणि त्यामुळं इतर संस्थांच्या बाबत ते असू शकतं. मात्र आपल्या पगारदार नागरीपत आणि ग्रामीण बिगर शेती यांच्याकडे मात्र आता नाममात्र सभासद फी आपल्याला येत नाही. आणि त्यामुळं पहिला जो मुद्दा आहे तो सभासद प्रवेश फी. दुसरा मुद्दा त्यामध्ये येतो तो आहे भाग हस्तांतरण फी. बऱ्याचदा एखाद्या भागधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याला वारस नियुक्ती केली जाते आणि त्यामुळं हस्तांतरण फी जर आपण काय घेत असाल तर ती यामध्ये जमा होते. त्यानंतर जप्त केलेल्या भागाची रक्कम, उदाहरणार्थ समजा एखाद्या सभासदाची आपण कलम 35 प्रमाणे, जे सहकार कायद्यामध्ये आपल्याला आहे की कलम 35 प्रमाणे आपण सभासदाची हकालपट्टी करतो. मग सभासदाची जर आपण हकालपट्टी करत असाल तर त्याचे जे शेअर्स आहेत किंवा त्याचे जे भाग आहेत ते आपण जप्त करतो आणि ती भागाची रक्कम ही राखीव निधीमध्ये येऊ शकते. त्यानंतर बऱ्याचदा ताळेबंदाच्या देणे बाजूला आपल्याला विना जमा खर्ची रकमा ह्या त्यामध्ये दिसतात. बऱ्याचदा असं होतं की त्याच्या जमा खर्च आपण करत नाही. मग त्यामध्ये निवडणूक देणं असेल, अनामत देणं असेल किंवा लाभांश देणं असेल किंवा दंडव्याज असेल, तर ह्या ज्या रकमा असतात विना जमा खर्ची, कोणतीही रक्कम असू द्यात, तर विना जमा खर्ची ही कोणतीही रक्कम आपल्याला जी आहे ती लाभांश ही जी आहे ते आपण राखीव निधीमध्ये वर्ग करत असतो. राखीव निधीचा वापर यासंबंधी जर आपण पाहिलं तर आपल्याला माननीय सहकार आयुक्तांनी 16/8/1966 मध्ये राखीव निधीचा वापर आपल्याला कोणत्या गोष्टींसाठी करता येईल आणि त्याच्या अटी कोणत्या आहेत हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा जो 25% आपण राखीव निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवतो किंवा स्वतंत्रपणे बँकांमध्ये गुंतवतो त्याचा वापर आपल्याला फायदा होत नाही, तर असं अजिबात नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे राखीव निधी जो आहे, जर आपली संस्था डबघाईस गेली किंवा अवसायनात गेली किंवा बंद पडली तर जे मूळ संस्थेचे भागधारक आहे, ज्याला आपण संस्थेचे मालक पण म्हणतो, तर त्यांना त्यांचे शेअर्स परत करता यावेत यासाठी हा गंगाजळी आहे किंवा हा राखीव निधी आहे. मग राखीव निधी आपल्याला अजिबातच वापरता येत नाही असं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की संस्था हा राखीव निधी वापरू शकतात, मात्र तो स्थावर मिळकतीसाठी, ज्याला आपण अचल संपत्तीसाठी तो वापरता येतो. यामध्ये पहिली अट दिलेली आहे की राखीव निधी जो आहे तो आपल्याला जो काही जमा असेल राखीव निधी त्याच्या 50%च रक्कम निबंधक परवानगी देतील. म्हणजे ₹100 जर गुंतवणूक असेल तर आपल्याला फक्त 50% परवानगी मिळेल. त्यानंतर दुसरी अट आहे की किमान 5 वर्ष संस्थेला पूर्ण झालेली असावीत. त्यानंतर तिसरी अट त्यामध्ये अशी आहे की राखीव निधी जर आपण वापरला तर आपल्याला तो परत नफा विभागणीमधून परत 10 वर्षाच्या आत परत करायचा आहे. म्हणजे जर हा राखीव निधी आपण वापरला तर निबंधक आपल्याला अट टाकतात की तुम्ही ₹100 घेतलेत ना, मग तुम्ही दरवर्षी तुमच्या नफ्यातून विशेष राखीव निधी अशा पद्धतीने वेगळा काढा, 10 वर्षात परत जो निधी वापरला तो परत पूर्ववत करा. म्हणजे जरी मान्य निबंधकाने आपल्याला परवानगी दिली तर त्यामध्ये अट असते की आपण पुढील 10 वर्षामध्ये आपण हा निधी परत पूर्ववत केला पाहिजे. आता राखीव निधी जो वापरायचा आहे तो
तो आपल्याला स्थावर मालमत्ता खरेदीसाठीच वापरायचा आहे. आणि त्यामध्ये पण अट अशी आहे की जी स्थावर मालमत्ता आपण घेणार आहात ती आपल्या सभासदांच्या उपयोगासाठी असली पाहिजे आणि सभासदांच्या व्यवहारासाठी ती उपयोगी पडली पाहिजे. उदाहरणार्थ समजा एखादं मंगल कार्यालय करायचं आहे, एखादं हॉस्पिटल बांधायचं आहे, तर त्यासाठी आपण त्याचा वापर करू शकता. आणि पुढचा मुद्दा असा आहे की सदर परवानगी जी आहे ती निबंधक आपल्याला देतील, पण अट काय आहे की राखीव निधी आणि वसूल भाग भांडवल याचं प्रमाण जवळजवळ एकसारखं असलं पाहिजे. मग इथं आपल्याला परवानगीने म्हणता येतं की बाबा आम्ही राखीव निधी कशासाठी काढायचा, तर शेअर कॅपिटलसाठी. मग आमचा राखीव निधी शेअर कॅपिटल एवढाच झालेला आहे, वसूल भागभांडवल 100 रुपये आहे, राखीव निधी पण आमचा 90-99 रुपये आहे, तर मग आम्हाला अशी परवानगी द्या. तर अशा वेळी आपल्याला राखीव निधी आणि वसूल भागभांडवल जर समप्रमाणात जवळपास एकसारखं झालं तर आपल्याला ती परवानगी मिळू शकते. इमारत निधी हा नियम 55 प्रमाणे नफ्याच्या 3 ते 10% वेगळा काढावा. यानंतर आपण पाहिलं जे राखीव निधीला कलम आहे कलम 70 तेच इमारत निधीला आहे की ही आपण इमारत निधी जी आहे ती दीर्घ मुदतीने असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय की पुनर्गुंतवणूक खात्यामध्ये ज्याला आपण रिइन्व्हेस्टमेंट म्हणतो अशा खात्यामध्ये दीर्घ मुदत याचा अर्थ 10 ते 15 वर्ष अशा मोठ्या मुदतीने त्याचं व्याज सुद्धा वापरायचं नाहीये, तर पुनर्गुंतवणूक खात्यामध्ये आपल्याला 100% गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर मग तो जिल्हा बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल किंवा नागरी बँकमध्ये त्यांना अवर्ग असेल, RBIने पण त्यांना ए ग्रेड दिलेली असेल आणि निबंधकांची परवानगी असेल, अशा नागरी बँकेत पण आपण गुंतवणूक करू शकता. मात्र आपण सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला जो पर्याय आहे अवर्ग जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकेला अवर्ग असला पाहिजे, तर अवर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपण आपली इमारत निधी ठेवू शकता किंवा राखीव निधी ठेवू शकता. त्यानंतर इमारत बांधकामाचे प्रस्ताव आपल्याला तयार करावे लागतात. बऱ्याचदा इमारत बांधकामाचे प्रस्ताव हे निबंधकाकडे पाठवताना महत्त्वाचे कागदपत्र घेतली जात नाहीत आणि त्यामुळं जर आपल्याला इमारत बांधकाम करायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संचालक मंडळाचा ठराव असला पाहिजे. शक्यतो वार्षिक सभेमध्येच असे विषय घ्या. आणि त्यानंतर जागा खरेदी असेल त्याचा 7/12 असेल, मग त्यामध्ये आर्किटेक्ट असेल त्यांचा दाखला असेल, मंजूर नकाशा असेल, लेआउट असेल, प्लॅन असेल, काय साहित्य त्याला खर्च केलेलं आहे, बांधकाम कमेन्समेंट कधी आहे, सुरू कधी आहे, पूर्णत्व त्याला आपण म्हणतो कंप्लीशन सर्टिफिकेट. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इमारत निधी जर पाहिजे असेल तर आपण निबंधकाकडे व्यवस्थितपणे प्रस्ताव तयार केला पाहिजे. आता हा प्रस्ताव कसा असावा यासाठी सुद्धा माननीय सहकार आयुक्तांनी 9 ऑक्टोबर 1997 रोजी व्यवस्थितपणे प्रस्ताव इमारत बांधकामासाठीचे निबंधकाकडे पाठवावेत या सूचना त्यामध्ये केलेल्या आहेत. आता लेखे मानांकन ज्याला आपण म्हणतो अकाउंटिंग स्टँडर्ड, तर लेखा प्रेक्षकांसाठी ही सूचना केलेली आहे की जी काही घसारा पद्धती आहे ती संस्थेने कोणती अवलंबलेली आहे. उदाहरणार्थ ती स्थिर हप्ता पद्धत आहे की ती ऱ्हासमान पद्धत आहे. म्हणजेच काय तर कुठली तरी एकच पद्धती आपल्याला राबवता येईल. उदाहरणार्थ ऱ्हासमानमध्ये आपण काय करतो, समजा 100 रुपये मालमत्ता असेल, 10 रुपये त्याचा घसारा असेल तर मालमत्तेला आपण 90 रुपये लिहितो आणि 10 रुपये आपण नफा तोट्याला नावे टाकतो. अशा पद्धतीने 10 वर्षामध्ये आपली मालमत्ता 0 होते येणे बाजूची. तर तशाच पद्धतीने स्थिर हप्ता एक पद्धत आहे की आपण ही जी रक्कम 10 रुपये घसारा आहे तो आपण अजून एक इफेक्ट त्याला देतो, ताळेबंदाच्या देणे बाजूमध्ये आपण इमारत घसारा निधी उभारतो. तर कोणती पद्धती अवलंबलेली आहे आणि त्यावर सविस्तर विवेचन लेखाप्रेक्षकांना करावं यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड 1 मध्ये आपल्याला सूचना ही त्यामध्ये केलेली आहे.